ओम श्री परमात्मने नमः. मैत्र आणि ज्ञानदेव. कोणतेही दृढ नाते हे खऱ्या मैत्रीवर अवलंबून असतं. आई वडील असोत, बहीण भाऊ असोत किंवा मित्रमंडळी असोत, त्यांच्याबद्दल मनात निरपेक्ष प्रेम हितबुद्धी बसत असेल तरच अशी नाती टिकून राहतात. एखादा ग्रंथ सुद्धा मनापासून समजून घ्यावा अशी इच्छा असेल तर प्रथम त्या ग्रंथाशी सुद्धा मैत्री करावी लागते. मित्र जसा आपल्या मित्राजवळ आपले अंतःकरण उघडे करतो, तसा मग ग्रंथ सुद्धा वाचकाशी मित्रत्वाचं नातं जोडतो व आपले अंतःकरण उघड करून दाखवतो. ज्ञानेश्वरीची मैत्री करायची आहे तर आधी ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत मित्रत्व कसं रंगवतात ते पाहूया. अर्जुनाची श्रीकृष्णांशी मैत्री. महाभारतात अर्जुन व श्रीकृष्ण हे जसे आत्तेमामे भाऊ आहेत तसेच ते मैत्रीचे आदर्श आहेत. 5 पांडवांमध्ये अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा समवयस्क आहे. श्रीकृष्ण सतत अर्जुनाच्या पाठीशी उभे राहिलेले. तसेच अर्जुनही श्रीकृष्णांना आपला अगदी जवळचा मित्र मानतो. त्यामुळे जेव्हा महाभारतीय युद्धात सैन्य की श्रीकृष्ण अशी निवड करण्याची वेळ आली तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं होतं. त्याने मित्रत्वाच्या नात्याने भगवंतांना आपल्या रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली होती व त्याप्रमाणे भगवंतांनी त्याचे सारथ्य करण्याचे मान्यही केले होते. आपले सर्व सैन्य त्यांनी दुर्योधनाला दिलं व आपण मात्र अर्जुनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. असे हे श्रीकृष्ण व अर्जुन जसे भगवंत व भक्त तसेच मित्र पण आहेत. त्यांचे मित्रत्वाचं नातं ज्ञानदेवाने भावपूर्ण रीतीनं वर्णन केलंय. त्याचे कारण ज्ञानदेव सांगतात की तैसे जाहले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशय इथ. त्याने अर्जुन व श्रीकृष्णांचा प्रेमातिरेक पाहिलेला होता, म्हणूनच ते त्यांच्या मैत्रभावाचे वर्णन करू शकले आहेत. गीतेतही त्यांच्या मैत्रीच्या छटा आपल्याला आढळून येतात. गीतेत भगवंत स्वतः म्हणतात, स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोसी मे सखा चेती रहस्यम येतदुत्तमम्. तोच हा पुरातन योग हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य म्हणून मी आज तुला सांगितलं आहे, कारण तू माझा भक्त व सखा आहेस. ज्ञानदेवानी त्यावर भाष्य करताना लिहिलं आहे की तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेयीची चितकळा धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवन कला आहेस. मैत्रेयीची चितकळा म्हणजे सख्य भक्तीचे केवळ चैतन्य असं त्यांनी अर्जुनाला संबोधलं आहे. अर्जुन अशी मैत्रेयीची चितकळा असल्यामुळं भगवंतांनी त्याला योग्य मार्ग दाखवला. मित्राला अयोग्य मार्गाने जाऊ न देणं हे सुद्धा मित्राचं कर्तव्य भगवंतांनी निभावलेलं आहे. युद्ध करावे की नाही याबाबत अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला तेव्हा त्यांना आपली मनोधारणा श्रीकृष्णांना बोलून दाखवली. स्वजनांच्या वधाचे पातक लागून नरकप्राप्ती होणार असल्यामुळं आपण हे युद्ध करणार नाही असं त्याने श्रीकृष्णांना सांगितलं. ज्ञानदेव त्याचा भाव व्यक्त करताना म्हणतात, तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हास येतू. तरी श्रीकृष्णा तू या संबंधीचा विचार करून पहा आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा सर्व काही तूच आहेस. अर्जुन भगवंतांना एक मित्र, हितचिंतक म्हणूनच मानत होता. त्याला त्यांचं दिव्यत्व सुरुवातीला कळलेलं नव्हतं, परंतु विश्वरूप दर्शनानंतर मात्र त्याची श्रीकृष्णांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. आपण त्यांचे अजाणतेपणे देवत्व जाणले नाही याची त्याला रुखरुख लागून राहिली. तो भगवंतांना म्हणाला, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. अर्जुन म्हणतोय, तुझा हा महिमा न जाणल्यामुळं मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या इत्यादी जे तुला बोललो, आपण श्रीकृष्णांना एकेरी नावानं संबोधलं याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. म्हणून तो पुढे म्हणतोय, तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम, प्रसादयेत वामहमीश मीड्यम, पितेव पुत्रस्य सखेव सख्युः, प्रियः प्रियार्यार्हसि देव सोढुं. यास्तव जगताचा स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला मी देह नमवून नमस्कार करतोय. अनुग्रह कर हे देवा. पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतात त्याप्रमाणे माझे अपराध
सहन करणं तुला योग्य आहे. मित्र ज्याप्रमाणे मित्राचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे आपले अपराध सहन करण्यास अर्जुन श्रीकृष्णांना विनवित आहे. ज्ञानदेवाने म्हटलं आहे, सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साही जोजी. बरोबरीच्या स्नेहाकडून उपमर्द झाला असता त्याविषयी काहीच मनात न आणता ते सहन करतो. त्याप्रमाणे महाराज, मी केलेली सर्व अविचाराची कृत्ये आपण सहन करा. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत त्यांचं हे सख्य उलगडून दाखवलेलं आहे. अर्जुन जसा भगवंतांना आपला मित्र मानत होता त्याप्रमाणे भगवंत सुद्धा अर्जुनाला आपला मित्र मानत होते, असं ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. गीतेमध्ये भगवंतांनी त्याला सखा म्हटले, परंतु ज्ञानेश्वरीत भगवंतांनी अर्जुनाला मित्रावरील प्रेमाच्या अतिरेकामुळे आलिंगन दिलेलं आहे, असं वर्णन ज्ञानदेवाने 3-4 ठिकाणी केलेलं आहे. भगवंतांनी पार्थाला उपदेश केला, पण पार्थाला जर ऐक्यभाव प्राप्त झाला तर आपण कोणाशी बोलावं, कोणाला कडकडून आलिंगन द्यावं, असं त्यांना वाटू लागलं. ज्ञानदेव म्हणतात, भगवंतांना असं वाटू लागलं की पार्थाचं जर आपल्याशी ऐक्य झालं तर आपल्या मनीच्या गोष्टी बोलाव्या असं आपल्याला जीवाभावाचं कोण आहे. म्हणून भगवंताने योगारूढाचे वर्णन करण्याच्या निमित्ताने अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवलं व त्याच्या मनाला मनानेच आलिंगन दिलं. 10व्या अध्यायात एक प्रसंग आहे. ज्ञानदेवांचा अर्जुन भगवंतांच्या बोलण्यातील विसंगती दाखवून देतो. तेव्हा तर भगवंतांना अपरंपार आनंद झाला व भगवंतांनी अर्जुनाला मनापासून आलिंगन दिलं. 11व्या अध्यायात भगवंतांनी विश्वरूप दाखवलं, परंतु अर्जुनाला भगवंतांना कृष्ण रूपातच बघण्याची इच्छा होती, कारण त्या शांत चतुर्भुज मूर्तीला पाहून डोळे निवतात, आलिंगन देता येतं. विश्वरूपाबरोबर ही गोष्ट शक्य होत नाही. म्हणून अर्जुनानं भगवंतांना कृष्ण रूपात आविर्भूत होण्याची विनंती केली. विश्वरूप दर्शनाला घाबरलेल्या अर्जुनानं जेव्हा श्रीकृष्णांना ते रूप आवरून घेण्यास सांगितलं तेव्हा श्रीकृष्ण पुन्हा कृष्ण रूपात अवतरले व अर्जुनाला म्हणाले, ये रे वरी चिलेनी चित्ते बाह्य सख्य सुखा पुरते, भोगी जो का श्री मूर्ती ते चतुर्भुज. बाकी बाह्य अंतःकरणानं म्हणजे वरवर बाह्यातकारी बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. विश्वरूप हे सत्य असलं तरी मैत्रीच्या सुखासाठी चतुर्भुज रूपच ग्राह्य होतं. त्याशिवाय मित्राला आलिंगन देणं कसं शक्य झालं असतं. अशा शब्दात ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचा मैत्रभाव रंगवलेला आहे. म्हणून ज्ञानदेवांना वाटतं की म्हणून भावार्थ होतो ऐसा अर्जुन मैत्रेयेची कुवासा, की सुखे शृंगारली या मानसा दर्पण होतो. म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंतांच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे अथवा शृंगारलेल्या भगवंतांच्या मनाचा तो आरसाच आहे. अर्जुन म्हणजे श्रीकृष्णांच्या मनाचा आरसा असं ज्ञानदेव सांगतात. भगवंतांचे प्रतिबिंब अर्जुनामध्ये पाहावं असं त्यांना वाटतं. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथेची मातृकाग. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. श्रवण कीर्तन वगैरे जी नवविधा भक्ती आहे त्यातली 8वी भक्ती सख्य भक्ती आहे आणि 9वी आहे आत्मनिवेदन. आता प्रत्येक भक्तीच्या जर एक एक देवतेची कल्पना केली तर सख्य भक्तीची देवता कोणाला करावं. ज्ञानेशांना वाटतं की सख्य भक्तीची देवता अर्जुनच आहे. भक्ताचं लक्षणच भगवंतांनी सांगितलंय. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेषरहित मैत्री असणारा, कृपायुक्त, मी माझेपणा विरहित असणारा, सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील, असं हे भक्तीचं लक्षण आहे. सर्वांशी मैत्री असणारा तो भक्त. त्यावर ज्ञानदेव म्हणतात की तैसी आघवी याची भूतमात्री, एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपण चीज. त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो. भक्त हा सर्व प्राणीमात्रांशी ऐक्य पावलेला असतो, त्यामुळे सर्वांशीच त्याची मैत्री असते. असे ऐक्य पावलेले भक्त हे भगवंतांचे आवडते असतात. ज्ञानदेव सांगतात, तेनेसी आम्हा मैत्र, येथ कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकतीजे. त्याच्याशी आमची मैत्री असते यात आश्चर्य काय, परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती.
जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरंय. अशा भक्तांची उत्कंठा भगवंतांनाही लागलेली असते. असे भक्त त्यांना प्राणापलीकडे आवडतात. ज्ञानदेव सांगतात, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुष. तेच तीर्थ आहेत, तेच क्षेत्र आहेत, जगामध्ये तेच पवित्र आहेत की ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो, मैत्री असते. असे भक्त ज्यांची भक्तीशी मैत्री असते ते तीर्थस्वरूप आहेत असंच त्यांना वाटतं. श्रीकृष्णांचं वर्णन त्यांनी अनाथांचा सखा असं केलेलं आहे. धर्माला सुद्धा त्यांनी सखा म्हटलेलं आहे. तैसा दृष्टाचा सखा धर्मू झाला तो फोकारिजे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय. त्याप्रमाणे इहपरलोकी सहाय्य करणारा जो धर्म तो प्रसिद्ध केला असता तो तारणारा धर्म पातकाला कारण होतो. धर्म वास्तविक तारून नेणारा सखा आहे, पण तो प्रसिद्ध केला म्हणजे त्याचा डांगोरा पिटला तर निर्माण झालेल्या दंभामुळं तोच पातकाला कारणीभूत होतो. मैत्री कुणाशी व का करू नये तेही ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे. प्रथम या शरीराशी मैत्री करू नये. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे शरीर वाघाचे वस्तिस्थाने, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव करून देणारे सुपूजित हे यंत्रच आहे. या शरीराशी जास्त मैत्री केली तर ते विषय सुखाला चटावतं व आपल्या ध्येयापासून माणसाला पदच्युत करतं. तेव्हा या शरीराचे फार लाड करू नये. सवचोर मैत्री चांग जवन पविजे ते डांग सामान्य भली अंग न शिवे तब. जेथपर्यंत अरण्य लागलं नाही तेथपर्यंतच संभावित चोराची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेश्या चांगली. तैसी कर्म करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असताना मोठेपणाची भरभराट होते आणि नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फळे एकदम प्राप्त होतात. मनुष्य राजस सुख प्राप्त करून घेण्याकडे वळलं की ते राजस सुखच सावचोराप्रमाणे होतं. सावचोर आधी मैत्री आहे असं दाखवतो व नंतर वेळ प्रसंग पाहून घाला घालतो. तसेच राजस सुख आहे. पहिले सवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लाघवी याचे विचित्र विनोदते. प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते किंवा बाजारातील कुटुंबाची म्हणजे वेश्येची जशी आरंभी लवटव असते अथवा बहुरूप्याचे विनोद जसे विचित्र असतात तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडीला खडकी हंसू जैसा. त्याप्रमाणे विषय व इंद्रिये यांच्या संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असतात खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटून म्हणतो. ऐसी आपत्ती जे सुख ऐहिकी परिणामे देख परत्री कीर विख होऊन परते. हे राजस सुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते. पहा बरं. आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते. परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करते. तामसी तर आपली मैत्री दुःखाशीच करतो आणि असंतोष जीवेसी धरुनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली. आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहतो आणि म्हणून खेदानच त्याच्याशी मैत्री केलेली असते. म्हणून मोक्षप्राप्तीसाठी वैराग्य अतिशय आवश्यक आहे. ज्ञानदेव म्हणतात, वीतरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आघवी याची भूमिका सवे चाली. वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला तो आरंभापासून परब्रह्म प्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्या बरोबर चालतो. वैराग्य अंगी बाणवलं तर ते मनुष्याला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाते. जिथे मैत्रीची भावना दृढ असते त्या समाजात ऐक्य नांदते. म्हणून ज्ञानदेवाने पसाय दानात मागितलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खलांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी आणि प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी. अशा प्रकारे सख्य किंवा मैत्र या विषयावर
ज्ञानदेवांचे विचार लक्षात घेण्यासारखे आहे.